मला मेन्सला 2-3 महिने भेटलेले. तर त्या 2-3 महिन्यात मी एकच म्हणजे ध्येय ठेवलं. मी सकाळी 9 वाजता लायब्ररीत जायचे, संध्याकाळी 5 पर्यंत. मी म्हणते 8 तासाचा 9 तासाचा अभ्यास मी कंटिन्यू ठेवला आणि त्या कंटिन्यू अभ्यासावर माझी मे महिन्यामध्ये AMVI म्हणून जी पोस्ट आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, त्याचा रिझल्ट आला. आणि त्याच्यानंतर एका महिन्यातच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर त्याचा रिझल्ट आला. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या मुलीने एका वर्षात 2 पोस्ट काढल्या. तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की ह्या पोस्ट मागे माझं सातत्य आणि माझा जो त्याग आहे तो आहे. परत इथं जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की सगळ्यांना वाटतं की एका वर्षात पोस्ट काढली, तर ती एका वर्षाचा अभ्यास नाही आहे. मी लहानपणापासून मला सांगावंच वाटतं की मला 10वीला 95% आहेत, 12वीला 89% आहेत. जेव्हा राज्यसेवेचा हा इंटरव्ह्यू होता, तर इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याकडे प्रोफाईल असते आपली, तर त्यांनी माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघितलं. 10वीला 95%, 12वीला 89%, इंजिनिअरिंगला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की अरे ही मुलगी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार आहे. तर माझं पालकांना आव्हान आहे की घरात म्हणजे अभ्यासाचं वातावरण तुम्ही ठेवा. मेन पालकांची जबाबदारी आहे की आपले जे पाल्य आहेत त्यांचा कल कोणत्या साईडला आहे, त्यांचा अभ्यास करणे, त्यांना त्या गोष्टी पुरवून देणे आणि त्यांना प्रत्येक स्टेपवर मार्गदर्शन करत राहणे. आता मॅडम मगाशी बोलताना म्हटलं की आपलं पहिल्यांदा म्हणजे तक्रार होती की आपल्याला संधी नाहीत भेटत. तर आता ह्या RTच्या निमित्तानं आपल्याला संधीचं द्वार ओपन झालेलं आहे. तर त्या संधीचं सोनं करून दाखवणं हे तुम्हा विद्यार्थी आणि मुलांची जबाबदारी असं मला वाटतं.